नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. चला तर आता मी इथे घेतलेलं आहे दोडकांच्या साला काढून घेतल्यात आणि त्याची तोंड पण हे बघू शकता कट करून घेतल्यात. तर हे दोडकं आपल्याला कसं बनवायचं हे तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे. तुम्ही पण ट्राय करून बघू शकताय. तुम्हाला आवडलं तर खरंच तुम्ही रेसिपी बार ह्याची म्हणजे भाजी बनवून खाल. असे दोडकं मी बनवते. तर चला मी सुरुवात करत आहे. दोडकं कट करून घ्यायला. चला बघा, मी कट करून घेतलेलं आहे. कट करून म्हणजे असे लई छोटं पण तुकडे नाही करायचे, मोठे करायचे. म्हणजे काय झालं, भाजी शिजली गेली की आपलं ते ही तुकडे त्याच्यात शिजून इरून जात नाही ते, म्हणून ह्या पद्धतीने आपण तुकडे करून घेतलेले. तर आणि अशा साला काढून घेतलेल्या. आता एकदम साधी आणि सिंपल झणझणीत भाजी कोणाकोणाला आवडते ही दोडक्याची भाजी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि कसं आहे, एका ताईने मला प्रश्न विचारला होता, ताई तुम्ही भाजीला मसाला कुठला वापरता कुठला नाही. तर जरूर मी त्यांना सांगणार आहे की ताई मी मसाला कुठला वापरते कुठला नाही हे तुम्हाला मी नक्की कमेंटमध्ये सांगणार आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बोलली होती. तर मी आधी सांगत आहे. तर मला स्वयंपाकाला उशीर झाल्यामुळं मला काय सूचना झालं. तर बघा आता ही भाजी कशी बनवायची, मी दोडकं कसं बनवत आहे. एकदम साधी आणि सिंपल झणझणीत भाजी आहे बघा, खेड्यातली आपली. आणि तुम्हाला जर आवडले तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मी सुरुवात करत आहे भाजी बनवत. चला तर इथं मी कढई आता शेगडीवरती ठेवलेली, शेगडी पण चालू केलेली बघू शकता. आणि आता हे मी फुल गॅस करत आहे. तर शेगडी पण फुल केलेली. तर ह्याच्यात आपल्याला 2 माप तेलाचे टाकून घ्यायचे. तर 2 माणसांची भाजी करायची म्हणलं आपल्याला 2 माप तेल भरपूर झालं. मग छोटं माप म्हणून मी 2 माप टाकून घेतले. तर आता तेल गरम होईपर्यंत काय करायचं बघा. तर इथं मी थोडीशी धना पावडर टाकून घेत आहे बघा. धना पावडर तेलामध्ये फ्राय केलेली वरती 1-1.5 चमच मीठ घेतलेलं त्याच्यात टाकायचं. पाव चमच हळद अजून थोडीशी टाकायची. चला तर आता मी मिक्स करून घेत आहे. बघू शकता मी दोडक्याचेही तुकडे जे घेतले होते करून ते मिक्स करून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडेसे फ्राय होऊन द्यायचे. आणि त्यामध्ये आता आपल्याला दुसरा मसाला पावडर एकच आहे बघा, जास्त आहे ते पण जास्त नाही टाकायची, मला एकच टाकायची, ती यूज करायची आहे बघा. हे तेवढीच टाकायची. आणि तेवढ्यामध्येच भाजी एवढी तिखट होती झणझणीत होती का नाही. चला आता हे मी मिक्स करून घेत आहे बघा. एवढा भारी कलर आला. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी टाकून घ्यायचं. तर मी पाणी टाकून घेत आहे. भाजी शिजाय पाणी लागतं म्हणून पाणी थोडंसं जास्त यूज करायचं. तर चला आता मी भाजी शिजून झाली तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता आपली झाली झणझणीत अशी एकदम टेस्टी भाजी. तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा, खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि एकदम खायला पण मस्त. किती खावाशील किती नाही असं वाटते. चला मी इथे ब्लॉग खतम करत आहे. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. चला तर आता मी इथे घेतलेलं आहे दोडकांच्या साला काढून घेतल्यात आणि त्याची तोंड पण हे बघू शकता कट करून घेतल्यात. तर हे दोडकं आपल्याला कसं बनवायचं हे तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे. तुम्ही पण ट्राय करून बघू शकताय. तुम्हाला आवडलं तर खरंच तुम्ही रेसिपी बार ह्याची म्हणजे भाजी बनवून खाल. असे दोडकं मी बनवते. तर चला मी सुरुवात करत आहे दोडकं कट करून घ्यायला. चला बघा, मी कट करून घेतलेलं आहे. कट करून म्हणजे असे लई छोटं पण तुकडे नाही करायचे, मोठे करायचे. म्हणजे काय झालं, भाजी शिजली गेली की आपलं ते ही तुकडे त्याच्यात शिजून इरून जात नाही ते, म्हणून ह्या पद्धतीने आपण तुकडे करून घेतलेले. तर आणि अशा साला काढून घेतलेल्या. आता एकदम साधी आणि सिंपल झणझणीत भाजी कोणाकोणाला आवडते ही दोडक्याची भाजी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि कसं आहे, एका ताईने मला प्रश्न विचारला होता, ताई तुम्ही भाजीला मसाला कुठला वापरता कुठला नाही. तर जरूर मी त्यांना सांगणार आहे
की ताई मी मसाला कुठला वापरते कुठला नाही हे तुम्हाला मी नक्की कमेंटमध्ये सांगणार आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बोलली होती, तर मी आधी सांगत आहे. तर मला स्वयंपाकाला उशीर झाल्यामुळं मला काय सूचना झालं. तर बघा आता ही भाजी कशी बनवायची, मी दोडकं कसं बनवत आहे. एकदम साधी आणि सिंपल झणझणीत भाजी आहे बघा, खेड्यातल्यात. आणि तुम्हाला जर आवडले तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मी सुरुवात करत आहे भाजी बनवत. चला तर इथं मी कढई आता शेगडीवरती ठेवलेली, शेगडी पण चालू केलेली बघू शकता. आणि आता हे मी फुल गॅस करत आहे. तर शेगडी पण फुल केलेली. तर ह्याच्यात आपल्याला 2 माप तेलाचे टाकून घ्यायचे. तर 2 माणसांची भाजी करायची म्हणलं आपल्याला 2 माप तेल भरपूर झालं. मग छोटं माप म्हणून मी 2 माप टाकून घेतले. तर आता तेल गरम होईपर्यंत काय करायचं बघा. तर इथं मी थोडीशी धना पावडर टाकून घेत आहे बघा. धना पावडर तेलामध्ये घेतलेलं टाकायचं. हळद अजून थोडीशी टाकायची. चला तर आता मी मिक्स करून घेत आहे. बघू शकता मी दोडक्याचेही तुकडे जे घेतले होते करून ते मिक्स करून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडेसे फ्राय होऊन द्यायचे. आणि त्यामध्ये आता आपल्याला दुसरा मसाला पावडर एकच आहे बघा, जास्त आहे ते पण जास्त नाही टाकायची, मला एकच टाकायची, ती यूज करायची आहे बघा. हे तेवढीच टाकायची. आणि तेवढ्यामध्येच भाजी एवढी तिखट होती झणझणीत होती का नाही. चला आता हे मी मिक्स करून घेत आहे बघा. एवढा भारी कलर आला. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी टाकून घ्यायचं. तर मी पाणी टाकून घेत आहे. भाजी शिजाय पाणी लागतं म्हणून पाणी थोडंसं जास्त यूज करायचं. तर चला आता मी भाजी शिजून झाली तुम्हाला दाखवत आहे.